डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती। जन्म 3 डिसेंबर 1884, जेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत, आजचा बिहार। आणि मृत्यू 18 फेब्रुवारी 1963, पाटणा। डॉक्टर राजेंद्र सहाय हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते। त्यांची सन 1950 ते 62 या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद त्यांनी भूषविले। व्यवसायाने वकील असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले। महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने 1931 मधील मिठाचा सत्याग्रह व 1942 मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली। या पदावर ते 12 वर्ष राहिले। डॉक्टर प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात जेरादेई येथे झाला। त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते। ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते। डॉक्टर प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती। त्यांनी बालपणी डॉक्टर प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले। प्रसाद 5 वर्षाचे असताना त्यांच्या पालकांनी त्यांना एका मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले। पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठवण्यात आले। दरम्यान 1896 मध्ये वयाचे 12व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला। तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत 2 वर्षे शिकले। ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना 30 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली। डॉक्टर प्रसादांनी सन 1902 मध्ये कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च 1905 मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले। त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर 1907 मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केले। या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते। ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते। आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला। 1906 मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती। बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्ण सिंह यांसारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरू केली। राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केलं। अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुझफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले। तथापि पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज कलकत्ता मध्ये प्रवेश घेतला। 1909 मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले। 1915 साली प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले। 1937 मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली। 1916 साली ते बिहार आणि ओडिसाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले। नंतर 1917 मध्ये सिनेट अँड सिंडिकेट ऑफ पटना युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली। बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क 1906 मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात झाला, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला। 1911 मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरित्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 1916 साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले। चंपारण येथील एका शोध निबंध कार्यादरम्यान महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले। प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी 1920 मध्ये काँग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकिर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले।
गांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला. 1914 मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पुरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा 15 जानेवारी 1934ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरुंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदत कार्यासाठी पाठवले. 2 दिवसांनी म्हणजे 17 जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम चालले. 31 मे 1935 क्वेट्टा भूकंपाच्या काळात जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेट्टा केंद्रीय मदत समिती स्थापन केली. ऑक्टोबर 1934च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. 1939 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बंकीपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले. जवळपास 3 वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर 15 जून 1945 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. 2 सप्टेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकारच्या 12 नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर 11 डिसेंबर 1946 रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. 17 नोव्हेंबर 1947 रोजी जे.बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाचे ओझरते दर्शन रा. प. कानिटकर यांनी लिहिलेलं पुस्तक आणि संध्या शिरवाडकर यांच्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद या माध्यमातून आपल्याला या थोर विभूतींबद्दल सविस्तर जाणून घेऊ शकतो. यशोगाथा थोरांची मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जीवन परिचय आज आपण जाणून घेतला. शेवटी 28 फेब्रुवारी 1963 रोजी या विभूतीने जगाचा निरोप घेतला. त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.